मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पदभरतीच्या विविध जिल्हा परिषदांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या। त्यापैकी काही पदांचे निकाल जे आहेत ते पेंडिंग आहेत, काही पदांचे निकाल जे आहेत ते लागायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत किती निकाल लागलेले, तुम्हाला निकाल तुमचा कसा पाहता येणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत। जसं की मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्ही जिल्हा परिषद नांदेडसाठी फॉर्म भरलेला असेल तर जिल्हा परिषद नांदेडची तुम्हाला वेबसाईट ओपन करायची आहे। इथं आल्यानंतर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023-24 निकाल म्हणून तुम्हाला टॅब दिसेल, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। इथं पाहू शकता आतापर्यंत 5 संवर्गाचे निकाल पूर्ण जिल्हा परिषदांचे लागलेले आहेत। जसं की मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं, विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहाय्यक लेखा, रिंगमन, दोरखंडलवाला यांचे निकाल तुम्हाला पाहता येईल। डाउनलोडवरती क्लिक करायचे, तुमच्यासमोर याची वेबसाईट जी आहे म्हणजे PDF फाईल जी आहे, ऑफिशियल PDF फाईल ती ओपन होईल। निकाल पाहताना पाहू शकता तुम्हाला त्यांनी किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि किती क्वालिफाय झाले त्याची संख्या देखील अशा पद्धतीने प्रत्येकाची दिलेली आहे। आणि खाली जर तुम्ही स्क्रोल करून पाहिलं तर कट ऑफ दिलेला आहे। पहा, कट ऑफ मध्ये हा फायनल कट ऑफ नाही, याच्यामध्ये अजून तुमची एक लिस्ट लागेल नॉर्मलायझेशन नंतर, म्हणजे एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झालेल्या असतील तर नॉर्मलायझेशन देखील होणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, आउट ऑफ 200 पैकी तुम्हाला 45% कमीत कमी गुण घेणं गरजेचं होतं। तर तुमची ही जी यादी दिलेली त्यांनी फक्त तुम्हाला 45% पेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्यांना गुण पडलेले त्यांची यादी दिलेली आहेत। याच्यामध्ये अजून तुमचं काय होणार आहे, फायनल लिस्ट लागणार आहे। फायनल लिस्टमध्ये मग जागा किती होत्या, जागा समजा या ठिकाणी समजा 5 जागा आहेत त्या पदासाठी, तर 5 जागामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज त्या विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले, सर्वात जास्त ज्या विद्यार्थ्याला मार्क्स आहेत, मग रिझर्वेशन, सामाजिक समांतर आरक्षण पाहून अजून एक तुमची फायनल जी लिस्ट असणार आहे त्या लागल्या जातील। फायनल लिस्टमध्ये मित्रांनो मग तुमच्या त्या निवड याद्या असतील जे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी टोटल असतील। तर बघा, 90च्या वरती ज्यांना मार्क्स पडलेले त्यांचा यादीमध्ये समावेश आहे। याच्यामधून आता सर्वांना ज्यांना हायेस्ट मार्क्स आहेत त्यांची कॅटेगरी, सामाजिक समांतर आरक्षण पाहून अजून तुमच्या फायनल लिस्ट ज्या आहेत त्या लागत राहतील। तर अशा पद्धतीने हा रिझल्ट लागतोय। महत्त्वाचं म्हणजे हा रिझल्ट लावताना त्यांनी जे पण या ठिकाणी मित्रांनो तुमचं प्रत्येकाचं जे मार्क्स आहेत, विषयानुसार मार्क्स आहेत, त्याचबरोबर तुमचे जे टोटल आउट ऑफ 200 पैकी किती मार्क्स आहेत अशी सर्व माहिती त्यांनी व्यवस्थित दिलेली आहे। प्रत्येक पदाचं तसं दिलेलं आहे। आतापर्यंत फक्त 5 पदांचे या ठिकाणी काय झालेत, रिझल्ट लागलेले आहेत। बाकी पदांचे रिझल्ट लागणं अजून या ठिकाणी पेंडिंग आहे, ज्याच्यामध्ये विविध संवर्ग अजून राहिलेले आहेत। जवळपास 25 ते 26 संवर्गाचे या ठिकाणी तुमचे रिझल्ट अजून बाकी आहेत। आणि जे बाकीचे पदं आहेत जसं की ग्रामसेवक असेल, त्याच्यानंतर तुमचं आरोग्य सेविका असेल, आरोग्यसेवक 40% 50% असेल, यांच्या परीक्षांबद्दल अजून वेळापत्रक आलेले नाहीत। यांचे वेळापत्रक देखील लवकरच प्रसिद्ध होऊ शकतात। सध्या TCS किंवा IBPS मार्फत महाराष्ट्रामध्ये कुठेच परीक्षा ज्या आहेत त्या आता सध्या सुरू नाहीत, परंतु वन विभागामधील वनरक्षक या पदांचे बरेचसे विद्यार्थ्यांचे ग्राउंड चालू आहेत, त्याच्यामुळे देखील बहुतेक या ठिकाणी पुढचे वेळापत्रक, पुढच्या परीक्षांचे वेळापत्रक आलेली नसावेत। तर मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये तुमच्या परीक्षा होण्याचे आता चान्सेस वाढलेले आहेत, कारण की जानेवारी एंडिंगपर्यंत वेळापत्रक येणं गरजेचं होतं। राहिलेल्या पदांचे परीक्षा ज्या आहेत 100% होणार आहेत, परीक्षा कॅन्सल झालेल्या नाहीत, कुठेही तशा पद्धतीने लिहिलेलं नाही। आणि आचारसंहिताबद्दल अजून डेट आलेलं नाही, आचारसंहिताचे देखील याच्यावरती जास्त परिणाम होणार नाही, कारण की हे अगोदरच याच्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। तर आता बघा, याच्यामध्ये आरोग्य पर्यवेक्षकचे निकाल लागलेले आहेत। आरोग्यसेवक 40% 50% या पदांचे काय झालेले आहेत, परीक्षा राहिलेले आहेत। आरोग्य सेविकाची देखील परीक्षा राहिलेली आहे। औषध निर्माण अधिकारीचा निकाल अजून लागला नाही। ह्या 8 दिवसामध्ये जानेवारी एंडिंगपर्यंत बाकी राहिलेल्या पदांचे निकाल देखील लागून जातील। कंत्राटी ग्रामसेवकचा देखील अजून निकाल लागलेला नाही। कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम यांचाही निकाल अजून लागला नाही। कनिष्ठ आरेख लागला नाही, कनिष्ठ सहाय्यक लागलेला नाही, कनिष्ठ सहाय्यक लेखाचा लागला नाही, जोडारी, तारतंत्री यांचे लागलेले नाहीत। मुख्य सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या परीक्षा होणं बाकी आहे। पशुधन पर्यवेक्षकचा देखील निकाल लागला नाही। प्रयोगशाळा तंत्रज्ञाचाही अजून लागलेला नाही। यांत्रिकचा अजून लागलेला नाही। रिंगमन, दोरखंडलवालाचा निकाल लागलेला आहे। वरिष्ठ सहाय्यक लेखाचा लागला आहे। विस्तार अधिकारी कृषीचा लागलेला आहे। पंचायतचा अजून लागलेला नाही। शिक्षणचा देखील लागलेला नाही। विस्तार अधिकारी सांख्यिकीचे निकाल लागलेले आहेत। त्यानंतर स्थापत्य, अभियांत्रिकी सहाय्यक, बांधकाम, लघु पाटबंधारे यांचाही निकाल अजून लागलेला नाही। तर जसे जसे इथं निकाल प्रसिद्ध होतील तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल। त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल, आपला टेलिग्राम चॅनल ही जॉईन करून ठेवा। धन्यवाद।